दर्यापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शासन परिपत्रकनुसार दप्तर मुक्त शनिवार उपक्रम अंतर्गत सामूहिक दिवाळी व फराळ कार्यक्रम 25 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनीष बावनेर उपस्थित होते, तर उद्घाटक म्हणून ग्रामपंचायत सरपंच वैशाली निरंजन पांझडे व प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्या माधुरी काळे, शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ प्राध्यापक धनंजय देशमुख, प्रतिष्ठित नागरिक विजय पांझडे, पुरुषोत्तम बिडकर, अंगणवाडी सेविका सुनीता जडमकर, मदतनीस दुर्गा इंगळे, निलिमा मेहरे आदी उपस्थित होते। या प्रसंगी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी घरून मातीचे दिवे सजवून आणले होते व दिवाळी निमित्त घरी करण्यात आलेले फराळांचे पदार्थ शाळेत आणून सामूहिक फराळाचा आस्वाद घेतला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नंदकिशोर रायभोले यांनी केले, तर संचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका तेजस्विनी अटाळकर यांनी केले। यावेळी शाळेचे 50 विद्यार्थी उपस्थित होते। गजानन देशमुख, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी आयएसओ शाळा तोंगलाबाद। आज दिनांक 25 नोव्हेंबर 2023 दप्तर मुक्त शाळा शनिवार आणि शिकू आनंद या उपक्रमांतर्गत आमच्या येथे आज सामूहिक दीपोत्सव व सामूहिक फराळ दिवाळी हा एक उपक्रम साजरा करण्यात आला। यामध्ये दिवाळीमध्ये बरेचसे विद्यार्थी हे गरीब असतात, ते दिवाळीचं फराळ आणून त्यांच्या घरी केल्या जात नाही, परंतु काही श्रीमंत मुलं असतात गावामध्ये की त्यांच्या घरी भरपूर फराळाचं केल्या जाते आणि सर्वांनी फराळाचं आणलं आणि त्या फराळाचा लाभ हा गोरगरीब मुलांना मिळाला। त्यामुळे विद्यार्थी अतिशय खुश झाले आणि खुश होऊन ते शाळेमध्ये येण्यास प्रवृत्त होतात। आमच्या शाळेमध्ये असे अनेक उपक्रम साजरे केले जातात, त्यामध्ये रक्षाबंधन, धुलीवंदन, सामूहिक पोळा, त्यानंतर ख्रिसमस, नाताळ आणि तसे विद्यार्थ्यांना जे आवडतील, जे प्रगती होईल, विद्यार्थ्यांची ज्या प्रमाणात आवड तयार होईल त्या प्रमाणात आम्ही त्यांचे उपक्रम साजरे करत असतो। त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढते आणि त्यांच्याबद्दल एकमेकात प्रेम निर्माण होते। असं या उपक्रमाअंतर्गत आम्ही सतत 5 वर्षापासून हा उपक्रम राबवित आहोत। तसेच आमच्या गावातील ग्राम तोंगलाबाद येथील एकही विद्यार्थी हा प्रायव्हेट शाळेमध्ये नाही किंवा कोणते कानूनमध्ये दाखल नाही, सर्व विद्यार्थी आमच्या गावातच शिकतात। असे उपक्रम राबवल्यामुळे या उपक्रमाचा फायदा निश्चितच शाळेला होतो, गावाला होतो। असे उपक्रम राबवत असताना आमची शाळा व्यवस्थापन समिती आदरणीय आमच्या अटाळकरताई कुमारी तेजस्विनी अटाळकरताई, सहाय्यक शिक्षिका, तसेच सर्व गावकरी मंडळी, ग्रामपंचायत या सर्वांच्या माध्यमातून आमच्या शाळेला सहयोग आहे आणि या सहयोगातून एक आमची शाळा आयएसओ दर्जाची शाळा तयार झाली। गावकऱ्यांनी आम्हाला 8,40,00,000 अशी भरपूर लोकवर्गणी देऊन आमची शाळा आज प्रगतीपथावर आहे। असं जर सर्वांनी जर केलं तर निश्चितच आपल्या गावच्या शाळेचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, पर्यायाने गावाचा सुद्धा विकास होईल असं मी सांगू इच्छितो। नमस्कार। विदर्भ न्यूज, दर्यापूर।